अशा प्रकारचे चित्रकोस खिल्लार मजबूत चप्पल चलाक पण खोंड आहेत रेसच्या मापाचे पाहू शकता। मजबूत आहे खोंड। दिले काय कितीला दिले? 40। अशा प्रकारचे खूण भेटत आहेत, असे जोडी जोडीने बांधलेले व्यवहारात कमी जास्त होतात। पाहू शकता खोंडाचं बसणं किती सुंदर आहे, जबरदस्त खोंड आहे, देखणं आहे, चप्पल चलाक आहे। पाहू शकता सांगोला बाजारातून घेतलेलं आहे। मालकांचं नाव सांगा। बापू धर्मराज जाधव, यावर सावळगी, तालुका जमखंडी, जिल्हा बागलकोट। मोबाईल नंबर 973739। पाहू शकता रोड पासून खूप दूर आतपर्यंत जनावर बांधलेले आहेत खिल्लारचे। अशा प्रकारची यात्रा आहे। पाहू शकता पांढरे शुभ्र दावण आहे, जिकडे सापडेल तिकडे बांधलेले आहेत। अशा प्रकारचे खोंड आहेत, मोठ्या मापाचे आहेत, सुंदर देखणे आखीव रेखीव खोंड आहेत, मोठ्या मापाची ताकदीचे बैल बघा, बडाव बैल तेरेबंदीच्या शर्यतीच्या मापात ताकदीचे खोंड आहेत, बैल आहेत, जबरदस्त ताकदीचे। आणि हा नैसर्गिक रत्नासाठी असणारा पाहू शकता, जबरदस्त केवढं माप आहे बैलाचं, हत्तीसारखा धिप्पाड बैल आहे, जबरदस्त मोठं माप आहे। पाहूया कुठल्या लाईनचा आहे, कुठल्या गावचा आहे विचारू, कारण की असा बैल आपण एकच बघितला होता पुशेगावमध्ये, जाधव यांचा, फरतडवाडीचे फरतडे यांचा। खूप लांबलचक उचपुराल ताकदीचा धिप्पाडच्या धिप्पाड बैल आहे नैसर्गिक रत्नासाठी। आणि थोडा कोसवाट आहे पण खूप देखणं आहे, शिंगाला चेहऱ्याला सुंदर आहे, मोठं माप आहे, पाहू शकता। मला कुठल्या लाईनचा आहे? सिद्धापूर खाणीचा। सिद्धापूर खाणीच्या कुठल्या बैलाचा आहे? किती दाती झाला आता? 6 दाती आहे। किती गायी भरवल्या याच्याकडून आतापर्यंत? 300 गायी झाली। कुठून घेतला होता तुम्ही? तरी कुठून आणला होता? सिद्धापुरातनं कुणाकडून घेतलेला? आता विक्रीसाठी आहे का प्रदर्शनला? प्रदर्शनला आणलाय। काय नाव आहे बैलाचं? राजा। मालकांचं नाव पत्ता सांगता? पुन्हा सांगा। रमेश दोंडाप्पा माळी, राहणार मुगळकोड, रायबाग, जिल्हा बेळगाव। मोबाईल नंबर 9740725223। जबरदस्त मोठं माप ताकदीचं बैल आहे, मोठं माप आहे, एकदम मडसना काम्यासारखं आणि लांबलचक बैल आहे, पाहू शकता। गाय भरवाय किती घेताय? 1,500 घेताय। पाहू शकता मोठं माप आहे, धिप्पाडच्या धिप्पाड ताकदीचं बैल आहे नैसर्गिक रत्नासाठी। बरेचसे बैल असे खूप सुंदर आहेत, देखणे जातीवंत आखीव रेखीव आहेत, पण लोकांना माहिती नसल्यामुळे सर्वसामान्यपर्यंत माहिती पोहोचत नाहीत। लोक दूर जाण्याचा भरवण्यासाठी आळस करतात, त्यामुळे माहिती होत नाही। नाहीतर पाहू शकता खेडोपाडी सर्वसामान्य माणसाकडे
सर्वसामान्य माणसाकडं चांगले चांगले जातीवंत नामवंत वळू आहेत नैसर्गिक रेतनासाठी. फक्त माहिती घ्या. यूट्यूब चॅनलवरनं गाय माझाव यायच्या आधी एक महिनाभर आधी वळू चॉईस करा. वेगवेगळ्या ठिकाणचे वळू यूट्यूबला पहा. त्याच्यानंतर त्यातले काही चॉईस करून प्रत्यक्ष जाऊन पाहून या. त्याच्या नक्या कशा आहेत, त्याची चालणं कसं आहे, शेपूट कसा आहे, चेहरे, शिंग, कान, डोळे, नाकपुडी, वशिंड, त्याचा चौक, गळवण, त्याला कुठं भोवरा आहे का, सुळे आहे का, कुठं गोम आहे का, असं पाहून येऊन वळू चॉईस करून चांगली ब्रीडिंग करा. चांगले वळू आहेत. आणि सर्वसामान्यांच्या वळूंना प्रकाशात आणण्यासाठी किंवा त्यांची चांगली ब्रीडिंग होण्यासाठी प्रयत्न करा. काही वळू भरपूर चांगले आहेत, पण तो कसं आहे, लोकांना माहिती होत नाही. काही लोक माहिती होऊन देत नाहीत किंवा सर्वसामान्याचं वळू चांगला आहे असं कोणी सांगत नाही. त्याच्यामुळे लोकांना माहिती होत नाही. तर असे चांगल्यात चांगले वळू भरून जास्तीत जास्त चांगली ब्रीडिंग करण्याचा प्रयत्न करा. खूप मोठा लांबलचक उचपुरा दिप्पाड देखणा वळू आहे. जबरदस्त मोठं माप आहे, पाहू शकता. पाहू शकता चाल कशी आहे. जबरदस्त मोठ्या मापाचा ताकदीचा वळू आहे. आणि पाहू शकता बरेचसे वळू तुम्ही पाहिले असतील. सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, बरेचसे वळू मालक हे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. पत्रा शेडमध्ये किंवा छपराच्या किंवा पाल देऊन वळू बांधलेला. जबरदस्त मोठ्या मापाचं वळू आहे, पाहू शकता. माप बघा किती मोठं वळूच आहे. जे वळू मालक सर्वसामान्य कुटुंबातले असून सुद्धा नाद आणि चांगले जातीवंत वळू सांभाळतात, त्या वळू मालकांची कदर केली पाहिजे आणि त्यांचे वळू भरून जेवढी चांगली ब्रीडिंग करता येईल तेवढा प्रयत्न केला पाहिजे. आणि सर्वसामान्यांच्या वळूची यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत, नागरिकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे. त्याच्यासाठी सर्व यूट्यूबर्सनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि सर्व भेदभाव न करता सर्व वळूंची माहिती यूट्यूबला सोडून सर्वसामान्याचा वळू, खेडोपाडींच्या वळूची माहिती सर्वसामान्यपर्यंत पोहोचून त्या वळूंची चांगली ब्रीडिंग व्हावी व ते लोकांना माहिती व्हावं, याच्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे सर्व यूट्यूबर्सनी. पाहू शकता कमी वयाचा खोंड आहे. आखीव रेखीव लांबलचक सुंदर देखणा आहे चेहरेपट्टीला आणि खूप अट्रॅक्टिव्ह आहे. जबरदस्त आहे. पाहू शकता खोंडाचा देखणेपणा किती सुंदर खोंड आहे, पाहू शकता. अशा प्रकार 4 दात आहेत का दोन्ही? आणि किंमत काय सांगितली जोडीची? पाहू शकता हत्तीसारखा दिप्पड आहे, तेरेबंदी शर्यतील चालण्यासारखा. जोडीची 3 लाख किंमत सांगितलेली आहे. शेती कामासाठी पाहू शकता 4 बैलाचं काम 2च बैल करू शकतात. अशा प्रकारचे जोड आहे. मालक नाव सांगता? परशुराम निंगाप्पा नारोडे, गाव अतनी, तालुका बेळगाव, तालुका अतनी, जिल्हा बेळगाव. मोबाईल नंबर 9731896619. पाहू शकता ज्यांना कोणाला अशा मोठ्या मापाची ताकदीचे बैल घ्यायचे असतील ना, त्यांनी मालकांशी संपर्क साधा. अशा प्रकारचे ताकदीचे बैल आहेत. पाहू शकता हत्तीसारखा दिप्पाड बैल आहे, सुंदर आहे, मोठ्या मापाचा आहे, जबरदस्त. अशा प्रकारचा दिप्पाड ताकदीचा वळू आहे, जबरदस्त मोठं माप आहे आणि सिद्धापूर लाईनचा आहे म्हणतायत. पाहू शकता खूप जबरदस्त ताकदीचा वळू आहे, सुंदर आखीव रेखीव देखणं आहे, मोठं माप आहे, जबरदस्त गळवण कमी आहे.